आपला अग्रवाल। सीसीआय कापूस उत्पादकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे। आतापर्यंत सीसीआय शेतकऱ्यांकडून हेक्टरी मर्यादेमध्ये आणि कमी कापूस खरेदी करत होता। त्यामुळे काय होत होतं, आपल्या शेतकऱ्यांना आपला चांगला कापूस खुल्या बाजारामध्ये कमी भावात विकावा लागत होता। पण आता सीसीआय हेक्टरी खरेदीची मर्यादा वाढवणार आहे। मग नेमकी ही मर्यादा किती वाढणार आहे, प्रत्येक जिल्ह्याने आहे आता मर्यादा, नवी मर्यादा काय असणार आहे, याचा नेमका शेतकऱ्यांना कसा फायदा मिळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस बाजारात सध्या काय घडतंय याचाच आढावा आपण यावरून घेणार आहोत। सुरुवातीलाच आपण आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खरेदीच्या मर्यादेचा आणि या मर्यादेचा आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो, म्हणजे हा निर्णय आपल्या शेतकऱ्यांचा फायदा कसा करू शकतो ते समजून घेऊया। आता आपण सगळ्या कापूस उत्पादकांना माहिती आहे की सीसीआयची खरेदी सुरू झाली, परंतु सुरू झाल्यापासून आपल्या सगळ्यांसाठी एक अडचणीचा मुद्दा होता, तो मुद्दा होता हेक्टरी मर्यादेचा, म्हणजे हेक्टरी खरेदीच्या मर्यादेचा। सीसीआयनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेक्टरी खरेदीची मर्यादा घालून दिली होती आणि ही मर्यादा कमी होती, परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे। मग नेमके सुधारित मर्यादा किती असणार आहे आणि ती राज्य सरकारनं कशी वाढवून घेतली आहे हे आपण नंतरच्या टप्प्यामध्ये बघूया। सुरुवातीला हे बघूया की प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरेदीची नवी मर्यादा नेमकी काय असणार आहे। आता एवढी खरेदीची मर्यादा असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता 17 क्विंटल, आधीची मर्यादा ही जवळपास 7 ते 7.5 क्विंटल होती, ती आता 17 क्विंटल करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 13 क्विंटल 33 किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी 12 क्विंटल 47 किलो एवढी हेक्टरी खरेदीची मर्यादा सीसीआय करणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी 10 क्विंटल 74 किलो एवढी खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे। म्हणजे आता जो आकडा सांगितला तो आकडा एका हेक्टरसाठी, म्हणजे आपल्या सातबाऱ्यावर जर एका हेक्टरचा कापसाचा पेरा नोंद असेल तर आपल्याकडून या मर्यादेमध्ये कापूस खरेदी केला जाणार आहे। जर तुमच्या सातबाऱ्यावर